बरबडा आणायचे वळणाने उखडून सगळेच लोक आणायचे तसलंच खायचे त्यात मिसळायचे. सातू खात होते आणि ते बरबड्याचं आणून त्यात बाजरी थोडी टाकायची ती दळून आणायची. आणि सगळ्या लोकांचीच परिस्थिती होती ह्याच्यात. मग ते तिथं बी गेलं का मग ते हे राहायचे एक जण वाटायला सुकडीन ते एकच वाटी द्यायची बारीक. ती वाटी दिली का त्याच्यावरच मग तसंच काम करायचं. काम करून करून त्याची यायचं थकून जायचे लोक. सगळेच लोक आहेत तसलं होतं. आणि थोडा जरी उशीर झाला तर ती कामाला पण घेत नव्हती. लईच परिस्थिती बेकार. 1 किलो 1 किलो 2 किलो धान्य भेटायचं तेच दळायचं आणि लवकर उठून 8ला तिथं पोहोचलं पाहिजे. पायी जायचं आणि पायी जाऊन तिथं 8ला 9ला जर हजर झालं कुणी जरशी जरी उशीर झाला ती लोक वापस पाठीत. मग खडी फोडलेली ती उचलायचे ते डिप्पी आणि ती डिप्पी उचलली की पुन्हा मग नंतर पाट आला. मग तरड्या पुस्तर जावं लागलं. मग ते जायचं सगळेच लोक जात होते आणि काही रोज नव्हता पडत रुपया. आणि कुठं पहिले 12 आणे होते आणि 4 आणे रोज पडायचा. काय करतं 4 आणेच आणि त्याच्यावरच जगायचं सगळी लोक. सगळ्याच लोकाला अशा खंट्या होत्या. ते 10-10 माणसाचा ग्रुप 10-10 माणसाचा ग्रुप होता. आणि त्यांना मग जरी कोणाला उशीर झाला तर ते घेतच नव्हते. म्हणायचे जा आता वापस. आणि पाणी नसायचं जे लवकर जाईल त्यालाच पाणी भेटायचं. लवकर जायचं पाण्याला आणि ते पाणी आणायचं प्यायला. सगळेच लोक पैसे नसायचे. मग कुणाकडून बी एकामेकाकडून घ्यायचे. एखाद्याला लईच कुणी नाही दिलं तर कुणी कुणाला देत बी नव्हतं. तर मग तसंच मग ते मरण पावायचे. मग काय असे लईच हे होतं दुष्काळ बेकार होता.